राज्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण करणारी घटना समोर आली आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, ॲक्शन आणि स्टंटसाठी ओळखले जाणारे रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीवर मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारात एक दोन नाही तर तब्बल 5 राऊंड फायरिंग करण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही। मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ हालचाल करत पुण्यातून 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। या आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या या 5 पैकी बहुतांश तरुणांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही। हे तरुण सामान्य कुटुंबातून आलेले असून ते रोजंदारीची कामं, डिलिव्हरी बॉय, शिक्षण किंवा बेरोजगारी अशा परिस्थितीत होते। अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी आहेत: अमन आनंद मारोठे, वय 27, साफसफाईचं काम; आदित्य ज्ञानेश्वर गायके, वय 19, डिलिव्हरी बॉय; सिद्धार्थ दीपक येनपुरे, वय 20, सध्या बेरोजगार; समर्थ शिवशरण पोमाजी, वय 18, शिक्षण घेतोय; आणि स्वप्नील सकट, वय 23, सध्या कोणतंही काम नाही। हे सर्व पुण्यातील कर्वेनगर आणि धायरी परिसरात राहणारे आहेत। पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर येते। गोळीबार प्रत्यक्षात करणारे आरोपी अजूनही फरार आहेत आणि अटक केलेले तरुण हे फक्त माध्यम असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत। लॉरेन्स बिश्नोई गँगची हीच सर्वात धोकादायक पद्धत असल्याचं पोलीस सांगतात। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायचं, त्यांना पैशांचं आमिष, परदेशात कामाची स्वप्न दाखवायची आणि सोशल मीडियावर गुन्हेगारीचं ग्लॅमर दाखवून त्यांच्याकडून गुन्हे करून घ्यायचे। इंस्टाग्राम, फेसबुकवर बंदुका, गाड्या, दहशत दाखवणारे व्हिडिओ शेअर करून तरुणांना नाव, प्रसिद्धी आणि पॉवर मिळेल असा भ्रम निर्माण केला जातो। याच गँगने याआधीही देश हादरवणारे गुन्हे केले आहेत। 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या, एप्रिल 2024 मध्ये सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार आणि ऑक्टोबर 2024 मध्ये राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, या सगळ्या घटनांमागे बिश्नोई गँगचं नाव पुढे आलं आहे। आज ही गँग केवळ गुन्हेगारांची नाही तर सामान्य तरुणांचा गैरवापर करणारी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी साखळी बनत चालली आहे। या पार्श्वभूमीवर रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेला गोळीबार हा फक्त एका सेलिब्रिटीवरचा हल्ला नसून राज्यात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीचं गंभीर इशारा चिन्ह आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे, फरार आरोपींचा शोध घेतला जातोय, पण प्रश्न एकच आहे: गुन्हेगारीपासून दूर असलेले तरुण अशा टोळ्यांच्या जाळ्यात का अडकत आहेत? हा प्रश्न समाज, प्रशासन आणि पालक सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे।